कधी वाटलेलं मुंबई टू गोवा एका दिवसात पण शक्य आहे. वी मेड इट पॉसिबल. कारण आमच्या घरी एक दिवस तर असा असतो की तिकडे आम्ही मुंबई टू गोवा एका दिवसात जाऊन लगेच येतो. लेट मी शो यू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही दादरवरून निघालोय टू गोवा अँड ते पण वन डे बॅक. आम्हाला वन डे बॅकची तर आता सवय झाली आहे. आणि हे आले ट्रेनमध्ये आणि या सुंदर व्ह्यूचा लाभ घेतला आणि पटापट सनस्क्रीन लावली. कारण स्टेशन आलं होतं आणि खूप ऊन पण होतं बाहेर. आणि ऊन बघताच मला असं वाटलं माझा सनस्क्रीन लावण्याचा निर्णय करेक्ट होतं. टमटममध्ये मस्त निघालो. तर आमची टमटम वर चढत नव्हती म्हणून या दोघांना खाली उतरवलं आणि दोघांशी चालत आली. सो आम्ही आज आलो आहे आमच्या कुळदेवीला, म्हणजेच श्री शर्वाणी देवी जी गोव्याला आहे. आणि आता तिचा उत्सव पण सुरू आहे. तर मी बोलले दिस इज द राईट टाईम टू पोस्ट दिस. तर ही आहे आमची शर्वाणी देवी, जी खरंच खूपच सुंदर आहे. दर्शन झाल्याबरोबर आम्ही प्रसादाचा लाभ घेतला आणि सगळ्यात सुंदर गोष्ट इकडे मला आवडली ती म्हणजे स्वतःचं ताट स्वतः धुवून परत ठेवायचं. आणि मग देवीच्या गाभाऱ्यात येऊन बसलो. वर्षभरासाठी तिचा आशीर्वाद घेतला आणि मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी परत निघालो. सकाळी 11ला पोहोचलो आणि संध्याकाळच्या 5ला परत निघालो. व्लॉग मध्ये थोडी पप्पांची मालवणी झालीच पाहिजे ना. आमची ट्रेन अतिशय लेट झालेली बट नो प्रॉब्लेम. ट्रेनमध्ये जाताच लगेच झोपून गेलो आणि डायरेक्ट दादर स्टेशनला उतरलो. सो वी आर बॅक.